नागकन्या नागवंशी साहेबा रील स्टार आलेली आहे. अर्ध्या तासाने तिची सुद्धा एंट्री होणार आहे. बा तिथे असं केल्याबरोबर ओळखले मी. आता कोणी काही मला विचारत नाही. साहेबा ताई कोणा म्हणत नाही. दीदी त्या आल्या का? त्या दीदी त्या आल्या का? त्या प्रल्हाद बनसोडे यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली का? ताई दीदी त्या आल्या का? दीदी त्या आल्या का? तर ते आलेले आहे. अर्ध्या तासाने त्यांची एंट्री होणार आहे. दुख का नहीं डर है संगम लगातार प्रोग्राम चालू आहे ना. आवाज बसले तर ते वरती एक मध्ये म्हटलं तर जीव जाते ना रे कोरसवाल्याचा. मग ते काय करतात, वर नाही खाली गायचे प्रयत्न करतात. हर दिन ये सुनेरा बरोबर बरोबर बिल्कुल म्हणतो. बुद्ध विहार में जाकर बेचैन दिल को सुकून मिले, बेचैन दिल को सुकून मिले, बेचैन दिल को सुकून मिले. प्रथमाए अंजलि के गीतों में, अंजलि के गीतों में सुर मिलाने से बुद्धमय हो जाती हूँ, बुद्धमय हो जाती हूँ. वंदना गाते, वंदना गाते, वंदना गाते, वंदना गाते, वंदना गाते. सुंदरसा विषय सादर करणार आहे. लक्ष असू द्या. हॅलो धन्यवाद. बहुजन समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब जय भीम. पुस्तक वाचायचं. 3 पुस्तकामध्ये पूर्ण तुम्हाला बुद्ध धम्म आणि बाबासाहेब काय आहे सगळं तुम्हाला समजणार. 3 पुस्तकं. भारतीय संविधान मराठी मधलं. कोणचं? भारतीय संविधान मराठी मधलं. बुद्ध आणि त्याचा धम्म मराठी मधलं. आणि एक पुस्तक धनंजय कीरनं लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा बाबासाहेब 1954 मध्ये बाबासाहेबाच्या हस्ते त्या वाचलं ते एक पुस्तक वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3 पुस्तक वाचा. पूर्ण जीवाचा सार तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. त्या टीव्हीच्या मागे लागू नका. जर 18 मध्ये 500 महारांना 28 कापले होते तर एकाच्या हिश्श्यावर 56 आले होते. हे 56 नव्हतं, हे 56 होत म्हटलं. जायबे जायचं यासारखे 56 पाहिले. म्हणून मला काय म्हणायचं आहे, आणि जो कोणी उठते, मी कोण्या पक्षाची नाही, मी कोण्या पक्षाची नाही, मी कोण्या पक्षाच्या विरोधातही नाही, पण एवढं मात्र नक्की आहे, जो बाबासाहेबांच्या विरोधात असेल, जो संविधानाच्या विरोधात असेल, मग त्याच्या मायला
मी बाकी कोण्या पक्षाची नाही, मला लेन देणी नाही, बरोबर की नाही. जीवन घेतो शेर की तरह, मरून घेतो शेर की तरह. म्हणून आता कोणी उठते विरोधात एखाद्या दिवशी तुला बकऱ्यासारखं तर कापतो, मी एका जागी बसली असतो का? नाही बसली असतो. त्याला म्हणत असतो, अरे बकऱ्यासारखं कापण्याच्या अगोदर एक काम करजो, मला कापाच्या वक्ती एकही रक्ताचा थेंब माझा खाली पडू देऊ नको, कारण जेवढे रक्ताचे थेंब खाली पडतील तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा झाल्याशिवाय राहतील. म्हणून मागे ते अमित करत असाल, सभेत आला असेल, कार्यक्रम ऐकायला असेल, नसण्यात आला कुठं लपला असेल, नाही तर पुसणं तरी भेटत असत. बाप उसणं असते का? काय बेकार माणूस आहे, बाप उसणं असते का? तुम्ही जाता की काय कुठं उसणे? काय करावं घडे, बाप उसणं असते का? संविधान बदललं पाहिजे. हो. मागे तो अनुप टाकल्या बघा पिक्चरचा हिरो हो आहे ना, विलनचं काम करते तो. त्याच्या काय वरती केस नाही, सगळं चिपणी चोपडं गिरणी गोल झालं, सगळं चिपणं झालं, काहीच राहिलं नाही. आता बाकीचं माहित नाही आपल्याला, पण वरती केस गेले, त्याचे काहीच नाही राहिले, बरोबर की नाही. म्हणून बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. टांगे तोड़ देंगे बाबू. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से ये दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले ये जेबी वाले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला फोड़ देंगे. दादासाहेब शेळके म्हणतात की गुलाम बनके जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया, ये दुनिया बाजारू बनके जिओगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बनके तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. लक्ष काय आहे, सर्व महिला मंडळांना जागृत राहिलं पाहिजे, कारण अभी नहीं तो कभी नहीं. आज जर तुम्ही जागृत नाही झाले ना, नारी निंदा मत कर प्यारे, नार हिरे की खान आहे. गाण्या वाजव म्हटलं तर अशा वाजत होते. कोणी म्हणाल का बाबा? सर्वांना जय भीम, जय भीम. बाबासाहेबांचा विजय होईल ना 15 तारखेला? होईल का? यावेळेस आमच्या बाबासाहेबांचा विजय होईल का? हो आता म्हणाले, पण ज्या हराम हात वर करून सांगा सर्वांना विजय होणार आहे की नाही. फोटो काढायला जरा हात वर करायला, सगळे हात वर करायला, जरा फोटो घ्या रे, कॅमेरामध्ये फोटो घ्या. दोन्ही हात वर करा, दोन्ही सगळे हात वर करा. दाखवा, दाखवा भीमाचे वाघिणी, भीमाचे वाघ, दोन्ही हात वर. उभे टाका, हे आशीर्वाद द्याले तुम्हाला. उमेदवार उभे टाका. तिन्ही उमेदवाराला आशीर्वाद आहे बाबा. बंधूंनो, बहुजन 71 मध्ये ज्यावेळेस आरपीआयची आणि काँग्रेसची युती झाली, त्यावेळेस काँग्रेसनं 521 पैकी 520 जागा घेतल्या आणि हरामखोर टाकल्या. गांधीचा अंतिम संस्कार झाला, आमच्या बापाला तिथं अंत्यविधी करण्यासाठी जागा दिली नाही. ज्या बापाला या देशाचं संविधान लिहिलं, या देशावर उपकार केले, इथल्या जनावरांवर, माणसावर, निसर्गावर उपकार केले, असा तुमचा माझा बाप, अशा बापाचा अंत्यविधी करण्यासाठी त्या राजघाटवर जागा दिली नाही, या काँग्रेसवाल्यांना अपमान केला. आणि बाबासाहेबांनी जिवंत असताना सांगितलं की काँग्रेस हे जळतं घर, या जळत्या घरामध्ये तुम्ही जाल तर जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काही आज हरामखोर लोक त्या काँग्रेसला कळतं घर म्हणाले. आणि आज मोठी शोकांकिता बघा, या नांदेडमध्ये वंचितची काँग्रेसची युती झाली, आमच्या तोंडावर फक्त 20 सीटा फेकून मारल्या. 20, 81 पैकी 20. इथेही बाबासाहेबांचा अपमान. अरे कुठं कुठं बाबासाहेबांचा अपमान? हे बाबासाहेबांचा अपमान मान्यवर कांचीराम साहेबांना बघितला आणि नारा दिला की या बहुजन समाज पार्टी मैंने क्यों बनाए, बाबा चलने नहीं दूंगा, हे नारा दिला मान्यवर कांचीराम साहेबांना आणि करून दाखवलं. 33 कोटी नांदेडमध्ये जन्मलं काय एखादं? एक काही नाही, सगळे 33 कोटी जन्मले ते उत्तर प्रदेशात जन्मले, युपीत. शंकर आता कोणताही देव असा 33 कोटी देवाचे नाव तुम्हाला माहित आहे. ते 33 कोटी तिथं जन्मले, पण विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा हत्ती निशाण त्याच्या छातीवर लावण्याचं काम मान्यवर कांचीराम साहेबांनी बहनकुमारी मायावतीने केलेलं आहे. अरे मोदी, आज संविधान बदलण्याची तुम्ही भाषा करता, हिंदू राष्ट्र बनवतो म्हणता, हिंदू राष्ट्र बनवतो म्हणता. तुम्ही हिंदू राष्ट्र बनवा,
आम्ही भीमा कोरेगाव बनवतो. काही वेळ लागणार नाही. अरे बाबासाहेबांच्या संविधानाने तलवारी थांबून ठेवल्यात. तुमचं हे काय जे नाटक चालू आहे हे काय फार दिवस चालणार नाही. तुम्ही 200 वर्षानंतर बदला घेतला. किती? 200 वर्षानंतर आम्ही उत्साह साजरा करायला गेलतो. 28,000 कापले होते गांजरामुळे सारखे. कसे कापले होते? गांजर मुळ्या कापल्यासारखे कापले होते. पण तुम्ही लक्षात ठेवलं 200 वर्षानं बदला घेतला. आमच्या लोकांना कुत्र्यासारखं मारलं. पण आमच्यामध्ये संयम नाही रे. 200 वर्ष वाट बघायचा संयम नाही. तुम्हाला लवकरच आम्ही तुमची औकात दाखवून देऊ. एकदम बापावर विश्वास ठेवा. बाबासाहेबांच्या विश्वासावर विश्वास ठेवा. बाबासाहेबांच्या चळवळीवर विश्वास ठेवा. बहुजन समाज पार्टीची निर्मिती कधी झाली माहिती आहे तुम्हाला? 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाली. कारण जे या देशामध्ये बाबासाहेबांचा अपमान झाला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी निर्मिती झाली. एवढंच नाही तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की तुमच्यातला मला या देशाचा राजा झालेलं पाहायचं होतं, प्रधानमंत्री झालेलं पाहिजे होतं. तर बहुजन समाज पार्टीची निर्मिती तुम्हाला आम्हाला राजा बनवण्यासाठी झालं. राजा बनवण्यासाठी झालं. आणि नांदेडच्या विकासाची जर आम्ही गोष्ट केली ते आला होता मुख्यमंत्री. काय नाव त्याचं? फडणवीस. फालतू नेस का काय? कोणता नेस? काय म्हणला येऊन? नांदेडवर 650 कोटीचं कर्ज आहे. नांदेडला काँग्रेसनं लुटलं. अरे तुझ्याकडे जे चव्हाण आहे हरामखोर तेच तर 25 वर्षापासून सत्ता करायला ना रे. त्याच राज्य होतं. नाही तर नांदेडच्या महानगरपालिकेवर 25 वर्षापासून लुटणारे तुम्ही, कर्जबाजारी करणारे तुम्ही, घरकुलाच्या नावावर जिथं कोंबड्या बकऱ्या बांधू शकत नाही अशा घरकुला देणारे तुम्ही. अरे आमच्या बहन मायावतीजी या उत्तर प्रदेशाच्या राजा झाल्या आणि तिथं काय दिलं? 1,500 हजारामध्ये 1,500 स्क्वेअर फीटचं घरकुल दिलं. बंगले बांधून दिले. बंगले. अजून काय दिलं? अरे सांगा म्हणले माझ्या बहुजन समाजाकडे कोणाकडे शेती आहे? कोणाकडेच नाही म्हणले. 24 घंट्याच्या आत 5 एकरचा सातबारा माझ्या लोकांच्या नावावर झाला पाहिजे. 24 तासात 24 तासाच्या आत प्रत्येकाला हे शेतकरी बनवून टाकलं, त्याला राजा बनवून टाकलं. अजून काय केलं बहुजन समाज पार्टीनं? जे गुंडाराज चालतं ना, गुंडाराज. आपल्या इथं 5,000 देतात आणि 50,000 वसूल करतात. हे हरामखोर व्याजाचा धंदा जोरात चालू आहे. माझ्या माय बहिणी माझे भाऊ परेशान आहेत. हाणामाऱ्या चालू आहेत. उत्तर प्रदेशामध्ये म्हणले बहन जी मैं राजा बनी हूं, मेरे प्रदेश में कितने गुंडे हैं जरा लिस्ट निकालो. गृहमंत्र्याला आदेश दिला ज्याच्यावर गुन्हे दाखल अशी यादी करा म्हणले. किती लोक निघले? 1.5 लाख. 1.5 लाख यायची बिना जमानत 1 वर्षासाठी यायला जेलमध्ये घाला. कसं जेलमध्ये घाला? पहिल्यांदा पोलीस स्टेशनला आणा, जेवढे दंडे असतील तेवढे त्याच्यावर हाना, त्याला मोडा आणि जिथं जिथं त्यानं अन्याय केला त्या गल्लीत फिरवा. त्या हराम करायला ज्या ज्या आमच्या माता बहिणीवर अन्याय केला, अत्याचार केला तिथं नेऊन त्याला तुडवा आणि त्याच्यानंतर त्या हरामखोराला जेलमध्ये घाला. त्याची जमानत कोर्टात सुद्धा होणार नाही. हे राजामध्ये पॉवर असते, ताकद. ही ताकद असते. अर्धे लोक जेलमध्ये गेले आणि अर्धे लोक उत्तर प्रदेश सोडून पळून गेले. त्यावेळेस उत्तर प्रदेश जिथं बंदुकीचं राज्य होतं ते बंदुकीचं राज्य संपण्याचं काम झालं, संपलं. आणि बहन कुमारी मायावतीजी ज्यावेळेस राजा झाली त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय काम केलं माहितीये बहिणींना? 750 एकर मध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं. कसं होतं ते स्मारक? ज्यावेळेस पत्रकाराने विचारलं कि अरे भाई बहन जी हमने पूरे देश के अंदर बाबा साहब का कहीं पुतला खड़ा देखा है तो कहीं आधा देखा है, पर आपने तो यहाँ बाबा साहब को कुर्सी पे बिठाया है, इसकी क्या वजह है? बहन जी त्यावेळेस म्हणाल्या अरे भाई मैं मेरे बाप की लायक बेटी बनी हूं, मैं राजा बनी हूं, इसलिए मैंने मेरे बाप को सिंहासन पे बिठाया है. घेतला ना बदला? महाराष्ट्रवाले कधी घेऊ? घ्यायचा का नाही?
बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं का नाही? कोणाकोणाला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय? राजा कोणाला बनायचंय? राजा बनायचं असेल तर एकच काम करायचं, काय माझी त्या मोदीची मान मोडायची गरज नाही, आपल्याला काहीच करायची गरज नाही. आपल्या बापानं आमच्या बोटात ताकद दिली. मी कधी कधी विचार करतो ते बोट दाखवले बाबासाहेबांनी, त्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यातलं एक कारण मला सापडलं की एका बोटामध्ये या देशाची सत्ता आम्ही बदलू शकतो. इथं आम्ही बटन दाबलं की मोदीचा मुर्दा पडला, इथं बटन दाबलं की चव्हाणचा मुर्दा पडला, तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्याचा मुर्दा पडला आणि बाबासाहेबांचं लेकरू राजा झाल्यामुळे समजा. वेळ कमी असल्यामुळे मी बोलणार नाही जास्त, फक्त एकच म्हणेल की प्रभाग क्रमांक 1 चे आमच्या छायाताई कांबळे, मायाताई पाटील, अनिकेत आळंदीकर यांना प्रचंड बहुमताने हत्ती आणि निशाणीवर मतदान करून आपण निवडून द्याल अशी तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद. नाही जाऊ द्या आता झाले. या ठिकाणी आपण आपल्या वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी एवढे मोठे सभा भरवली आणि माननीय अंजलीताईने या ठिकाणी आपण प्रचारण केलं. तर याबद्दल आपले काय म्हणू काय म्हणतात? आज आपण प्रभाग क्रमांक 1 या प्रचारार्थ या ठिकाणी आमचे अनिकेत आळंदीकर, मायाताई कांबळे आणि मायाताई पाटील आणि छायाताई कांबळे हे आमचे तीनही उमेदवार या प्रभाग क्रमांक 1 मध्ये बहुजन समाज पार्टीचे हत्तीचे अधिकृत उमेदवार हे आहेत. आणि या ठिकाणी आज अंजलीताई यांचा कार्यक्रम, इथे प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या पालीनगरमध्ये आज लोकांनी जे प्रेम दिलं, इथे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झालेले होते आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद आज तीनही उमेदवाराला दिलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं, असं आश्वासन दिलं, प्रत्येकाने असा आशीर्वाद दिला की आम्ही हत्तीशिवाय मतदान करणार नाही, यावेळेस आम्ही बाबासाहेबाचा विजय नक्कीच घडवून आणू, असं आश्वासन इथं दिलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात आला, ही महानगरपालिका जी चालू आहे, या महानगरपालिकेमध्ये आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज बहुजन समाज पार्टीचे तीनही उमेदवार हे अतिशय इमानदार, निष्ठावान, निष्कलंक अशा प्रकारचे उमेदवार आहेत. हे उमेदवार नक्कीच बहुजन समाज पार्टीने या लोकांनी जर इथल्या निवडून दिलं तर आपलं या महानगरपालिकेवर 650 रुपयाचं कर्ज आहे. हे कर्ज कसं झालं, कुठून आलं? या नांदेडमध्ये हे रोड, रस्ते, नाले हे जे चालू आहेत, रोड करतात, लगेच त्याला नाली खोदून टाकतात आणि गोरगरिबाची तर अशी अवस्था आहे. मी प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक वाडीमध्ये मी जातो, मी पाहत असतो आणि प्रत्येकाला मी घरोघरी जाऊन त्यांच्या घरांची अवस्था मी पाहतो की ड्रेनेज लाईन आज इतक्या उंच झाल्यात की त्यांच्या घरामध्ये त्या ड्रेनेजचं पाणी आहे. अशी घाणेरडी अवस्था या नांदेडमध्ये झालेली आहे. आज आमचा गोरगरीब समाज हा त्या घाणेरड्या पाण्याने, या घाणीने आज आजारी पडत आहे. इथे शाळेची नीट व्यवस्था नाही, महानगरपालिकेच्या शाळेची इथे व्यवस्था नाही. हे अनेक कारणं असे इथे आहेत की आमच्या इथल्या बहुजनांना आज एवढा त्रास आहे की ते लोक आज 1,500 रुपये त्यांना भूलथाप देऊन त्यांच्या मताची लूट करण्याचं काम करत आहेत. या महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे लोक 1,500 टाका, कधी 3,000 टाका या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही काय तुमच्या घामाचा, कष्टाचा पैसा देत नाहीत. माझ्या बहुजन समाजाला हे सांगायचं आहे, शिंदे असेल, कोणी असेल, हे काय त्याच्या घामाचा, कष्टाचा पैसा नाही. तुमची आमची लूट करून या लोकांनी हा पैसा जो आहे आम्हाला देत आहेत. आम्हाला इथे सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली. या गोष्टीचा पुढा जर घेतला तर आज त्याची GST वाढवली. इकडून आमचे लाखो रुपयाची तुम्ही लूट करता आणि 1,500, 2,000, 3,000 रुपये तुम्ही आमच्या खात्यावर टाकता. आता आमचा मतदार बंधू आता काही वेडा राहिलेला नाही, आमच्या बहिणी काही वेडा राहिलेला नाही. त्यांना त्यांचा डाव समजून आला आणि यावेळेस बाबासाहेबाचा विजय करतील असं त्यांनी सर्वांनी इथं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला हत्तीचं बटन दाबून ते विजय करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 16च्या रिझल्टमध्ये आपले सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निवडून जातील. आपले प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 उमेदवार आहेत. सर्व शहरामध्ये आपले जवळपास 10 उमेदवार आहेत. आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निष्कलंक आहेत. हे कुठलेही ना यांच्या काय दारूचे अड्डे नाहीत
ना यांचे जुगाराचे कामं नाहीत, कोणते 2 नंबरचे धंदे नाहीत. सगळे इमानदार, निष्ठावान आणि बाबासाहेबांचा मानणारे, बाबा आंबेडकर समतावादी सर्व उमेदवार हे समतावादी उमेदवार आहेत. आणि नक्कीच यांना जर निवडून दिलं तर नांदेडचा विकास हा होईल आणि सर्व बहुजनांचे प्रश्न हे सुटणार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये आताच जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मताची विभागणी का होत असते. आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला मताची ताकद जी दिलेली आहे, या ताकदीवर आमचा विश्वास राहिलेला नाही. हे सर्वात मोठं याच्यामधलं गुढ आहे की आज 400 आणि 500 आणि हजारावर जे मतदान लोक विकतात त्याची किंमत तुम्ही आम्ही मोजलेली नाही, ती किंमत बाबासाहेबांना मोजलेली आहे. बाबासाहेबांचा पूर्ण परिवार या मताचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांना तुमच्या आमच्यावर कुर्बान केलेला आहे. त्या पूर्ण परिवार हा संपून गेलेला आहे. या मताची किंमत तुम्हाला आम्हाला हे समजली नसल्यामुळं हे 1500वर हे मतदान विकतात. पण मला त्या सर्व बाबासाहेबाच्या समाजाला, माझ्या बांधवांना मला सांगायचं आहे, मला त्यांना हे सांगायचं आहे की मतदान विकू नका. एकदा बाबासाहेबाच्या चळवळीवर विश्वास ठेवा. तुम्हाला मतदान हे बाबासाहेबांना राजा बनण्यासाठी दिलेलं आहे, मतदान विकण्यासाठी दिलेलं नाही. आणि तुम्ही जर तुमचा राजा बनवला तर नक्कीच येणारा काळ आपल्या बहुजनांसाठी, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी, आमचे मुलं हे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनतील, या देशाचे राजा बनतील. फक्त एकच करावं लागेल की आम्हाला मतदान विकायचं नाही, अशी मी सर्वांना अपील करणार आहे. देशा मतदारांना आव्हान काय करायचं? मतदाराला हेच आवाहन करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7 वाजता हे मतदान चालू होईल. सकाळी सर्वजण लवकर उठून पांढरे वस्त्र घालून तथागत भगवान बुद्धापुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे अगरबत्ती, मेणबत्ती लावून त्यांनी हे वचन दिलं पाहिजे की बाबासाहेब, जे काय आमच्या कडून आजपर्यंत ज्या चुका झाल्यात ते आता आम्ही करणार नाही. तुम्ही जे आम्हाला हक्क अधिकार दिलेत, जे संविधान तुम्ही दिलं त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या हातीला मतदान करू, बहीण कुमारी मायावतीचे हात मजबूत करू, असं मी त्यांना. आणि विशेषतः बहीण कुमारी मायावतीचा 15 तारखेला वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाची भेट म्हणून हत्तीचे उमेदवार निवडून द्याल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करणार आहे आणि मतदान द्या असं मी सर्वांना आवाहन करणार आहे. धन्यवाद.